दिल्ली येथील जंतर मंतरच्या आंदोलनानंतर या देशामध्ये शिक्षणामध्ये नवीन सुधारणा व्हावी आणि यासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवता ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने संवाद विथ जेनजी इंटू अल्फा नावाचा कार्यक्रम आम्ही लॉन्च करत आहोत. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 10 पेक्षा जास्त शहरांमध्ये जाऊन आम्ही या महाराष्ट्रातील जेनजी आणि अल्फा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रश्न जे आहेत, मनातील भावना आहेत, ते ऐकून घेऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन हे भविष्याच्या काळामध्ये करणार आहे. आणि त्याची सुरुवात जी आहे आम्ही या शाहू नगरीमधून करतो आहे, राजर्षी शाहू महाराजांच्या धर्तीवरून करतो आहे. धन्यवाद. याची सुरुवात जी आहे कोल्हापूरला जी आहे 29 तारखेपासून आम्ही सुरुवात करतो आहे. आणि त्या कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. आणि नॅशनल लिडरशिप आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विराज देवांग त्या कार्यक्रमाला असणार आहेत. आणि आम्ही याचे निमंत्रण कॉक्रोच जनता पार्टीला सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा होकार दिलेले आहे. आणि त्यांच्याकडून सुद्धा त्यांची कोणीतरी व्यक्ती त्या ठिकाणी स्पोक पर्सन वगैरे उपस्थित राहतील. आणि ते कल्चरली सुद्धा असणार आहे. त्यामध्ये दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनांची मध्ये भाग घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे मनोगत होतील, त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील ते त्या ठिकाणी होतील. आणि त्यानंतर कल्चरल ॲक्टिव्हिटी सुद्धा त्या ठिकाणी होणार आहेत. आणि विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारचे एक्सपोजर त्या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे. आमच्या मागण्या या ठिकाणी आहेत की महाराष्ट्र असो किंवा देशभर शिक्षणाच्या जे खर्च आहे GDPच्या 6% खर्च झाला पाहिजे. शिक्षणाचं बाजारीकरण जे आहे ते थांबलं पाहिजे. KG to PG सर्वांना मोफत आणि समान शिक्षण त्या ठिकाणी सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि जे या देशातील शिक्षण क्षेत्र जे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कॉर्पोरेटसाठी खुलं केलं जात आहे ते त्यांनी करू नये. आणि जे शाळा कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी ज्या बेसिक सुविधा आहेत ते त्यांनी दिलं गेलं पाहिजे. आणि शाळांची विक्री बंदी हे करू नये. या अशा तमाम शिक्षणाच्या ज्या मागण्या आहेत त्या ठिकाणी आमच्या आहेत. आणि या सगळ्या मागण्यांना घेऊन आम्ही हे सगळं करणार आहोत. म्हणजे एकूणच जर एका वाक्यात सांगायचे झालं तर शिक्षणाच्या बाजारीकरण, व्यापारीकरण आणि खाजगीकरणाच्या विरोधातील हा लढा आहे. आणि सर्वांना KG पासून PG पर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण राजर्षी शाहू महाराजांचा जो मॉडेल आहे तो पुन्हा इम्प्लिमेंट या राज्यामध्ये झालं पाहिजे, यासाठीचा हा लढा आहे. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.